शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे सध्या माध्यमांशी बोलतायत। योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही मुख्यमंत्र्यांच्याच नावाने 2021च्या पीक पात्री आणि मालक वगळले गेले, त्यामुळे शेतकऱ्यांनी मी 2021च्या संदर्भात येणाऱ्या आठवड्यात जमलं तर शुक्रवारी सर्व अधिकाऱ्यांना पीक विमा कंपनीच्या मला बोलवावं लागेल। जमलं तर शुक्रवारी किंवा येणाऱ्या आठवड्यामध्ये मी या 2021चा जो परभणी जिल्ह्यातला विमा मिळाला नाही, ह्या ज्या आज शेतकऱ्यांकडून मला तक्रारी आल्या त्याबाबत मी तात्काळ बैठक घेऊन ज्या शेतकरी या पीक विम्याच्या 21च्या लाभापासून राहिलेले त्यांना पीक विमा मिळवून देण्याच्या बाबतीत मी स्वतः कारवाई करणार। काल शरद पवार म्हणाले की कसल्याही परिस्थितीत हे सरकार आपल्याला घालवायचं आहे। नाही, पण मला एक लक्षात घेत नाही घालवायचे कशासाठी मला काही कळत नाही। मला कारण तर समजलं पाहिजे। आता आपण एवढ्या मोठ्या नेत्यांच्या समोर बोलणं आमच्यासारख्या लहान पामरांना शोभत नाही, पुन्हा आमच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीची टीका होती, पण घालवायचं का कळत नाही। लक्षात आलं पाहिजे की काय घालवायचं। लाडकी बहीण योजना आम्ही बहिणीला आमच्या सक्षम केलं, महिलांना सक्षम केलं, शेतकऱ्यांना सक्षम केलं, आमच्या भावांना या ठिकाणी आर्थिक मदत करा, सगळ्या गोष्टींनी मदत केली। ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय म्हणून सरकार घालवायचंय का? म्हणजे महाराष्ट्राच्या 12.5 कोटी जनतेला प्रत्यक्ष लाभ देणारं सरकार आज जे आज महाराष्ट्रात आहे एवढं चांगलं काम करत आहे, ते घालवायचं कशासाठी याचं उत्तर मात्र आपणही आदरणीय पवार साहेबांना विचारलं पाहिजे। उत्तम जानकरांनी काल अशी टीका केली की जंगलात आग लागल्यानंतर बिबट्यासोबत गेंडाही पळाला। हसन मुश्रीफांचं नाव न घेता त्यांनी टीका केली। कोण? उत्तम जानकर। ते उत्तम आहे, ते बोलले असतील असं, पण त्यांच्याकडून असं बोलणं शोभणार नाही। शरद पवार मंचावर होते त्यावेळी। आता त्यांना मंचावर अशीच माणसं अशाच पद्धतीची टीका आजकाल व्यक्तिगत पातळीवरती जाऊन कुणाला गेंडा, कुणाला शिळी, कुणाला काय काय वेगवेगळ्या सगळ्या प्राण्यांची नावं घेऊन बोलणारी माणसं व्यासपीठावर असावीत आणि बोलावं असा काही जणांना अघोरी आनंद